दुश्शलेच्या पतीनं जयद्रथानं लात मारली। हाहाकार उडाला जिकडे तिकडे। विजयश्री पांडवाच्या पक्षात तर पडली होती, पण आज सेनापती पांडवाचा धारातीर्थी पडला होता। ज्याने आज युद्ध जिंकून दिलं तोच गेला, गड आला पण सिंह गेला, अशी गत झाली। पांडवाच्या शिबिरामध्ये दुःखाचं सावट। सायंकाळच्या वेळेला कृष्ण अर्जुन जेव्हा शिबिराकडे आले आणि येऊन पाहतात तर काय सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू। अर्जुन प्रत्येकाला विचारायचं झालं काय, माझे दादा तर ठीक आहेत ना, नकुल सहदेव तर ठीक आहेत ना, मजली भैया तर ठीक आहेत ना। अर्जुन शिबिरामध्ये येऊन पाहतो तर सर्व भाऊ सकुशल आहेत। युधिष्ठिर खाली मान घालून रडतायत, भीम रडतायत, नकुल सहदेव रडतायत। अर्जुनाने विचारलं, दादा अरे झालं काय, का रडतायत तुम्ही? भीम दादा रडायला लागले, अर्जुन आपला पुत्र अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाला। आपला अभिमन्यू आज अतिशय दिव्य युद्ध केलं, शत्रू देखील त्याच्या युद्ध कौशल्याचं वर्णन करतील असं युद्ध ज्याने केलं, परंतु आज तो आपल्याला सोडून गेला। अभिमन्यू गेल्याचा आघात झाला।